बाबा इथं का बसलाय? पावसाळा बसलो बा, पाऊस पडतोय बाहेर. पाऊस. हा. हो, कुठे निघालेला तुम्ही? आता दिवस राहिलेत किती, त्यामुळे आता काय ते जाईल तो दिवस आपला. पण एवढ्या सुनसान जागेत तुम्हाला इथं भीती नाही वाटत का? कसली भीती आणि कसलं काय? अहो ह्या बंगल्यात भूत आहे म्हणतात. अहो कसली भूतं आणि कसलं काय? तर अहो ही माणसं तीच भूतं आहे ती. तुम्ही कधी भूत बघितलंय का? अहो कसली भूतं सांगतो काय तुम्हाला, स्मशानात झोपलेला माणूस मी आहे तर. पण भूत आतापर्यंत दिसलंच नाही तुम्हाला? अजूनपर्यंत भूताचा आणि काय माझा काय संबंध नाही तर. आणि भूतांचं म्हणावं तसं नाही नाहीच आहे तर. आपण फक्त घाबरतो त्याला, या कल्पनेला घाबरतो आपण, भूताच्या कल्पनेला. प्रत्यक्षात तसं काही नसतंय. नाही 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 तसं काही नाही. तसं बघा तर मग हा जो बंगला आहे तो कोण ना कोणतरी माणसं इथं राहतच असतील पहिलं. अहो आता असं जुनं झाल्यामुळं पडझड झाली. असं म्हणतात की जुने त्यावेळी कलेक्टर इथे राहिले होते. हा. सातारचे जिल्ह्याचे कलेक्टर. हा. त्यांचं गेस्ट हाऊस, त्यांचं गेस्ट हाऊस, त्याचं इथे राहण्याचे वास्तव्य होतं. समोर कलेक्टर ऑफिस असल्यामुळे त्यांना राहायचं ठिकाणही दिलं होतं. परंतु आता ते काय कालांतराने दिवसांदिवस ते सगळे महागाई वाढत चाललेली आहे आणि सगळं म्हणजे टोटली सगळे वाढत चाललेले. तर आणि हे जीर्ण झाल्यामुळे आता नवीन कलेक्टर ऑफिस समोरच समोर बांधलं नवीन कलेक्टर ऑफिस. पण पूर्वीच्या इंग्रजांच्या काळातले इथं होते ह्या बंगल्यामध्ये. हो पहिले होते. आता कुठं जाणार तुम्ही? आता काय पोटपाण्याला काहीतरी आता केलं पाहिजे काहीतरी आता पाऊस उघडलाय, आता कुठेतरी ऐक गेलं पाहिजे तर. आता काहीतरी म्हणजे शेवटी काहीतरी सोय केली पाहिजे. आता जाताय म्हणायचं, सावकाश जावा. हो तर काय बाबा जातो. तर मित्रांनो, बाबांच्या सांगण्यावरून अशा पडक्या वास्तूमध्ये किंवा सध्याच्या जगात कुठेही भूत किंवा हडळ असे कुठेही नाही. आपल्याला पूर्वीपासून काही लोकांनी भूत आहे, अमावस्या, पौर्णिमा किंवा कोणता तरी एक दिवस सांगतात, ठराविक वेळ सांगतात. त्यामुळे पुढील पिढीही त्या भीतीने अशा निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी जात नाही. प्रत्यक्षात भूत हे नाही. मित्रांनो, जुने घर, वाडे किंवा अशा प्रकारचे पडके मोडकळीस आलेल्या बंगल्यात कोणी राहत नाही. त्यामुळे आपण त्या ठिकाणी भूत असेल असे सांगतो किंवा समजतो. मी सुद्धा या बाबांना लांबून पाहून भीतीने भूत आहे असे समजलो असतो. ते या परिसरात जात असताना पाऊस आला म्हणून थोडा वेळ निवाऱ्यासाठी या ठिकाणी बसले होते. मित्रांनो, त्यांच्या सांगण्यावरून 200 वर्षापूर्वी ग्रँडअप बंगला असे या बंगल्याला ओळखले जायचे आणि त्याचे नाव होते. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सातारचा कारभार व्यवस्थित होण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नर एल्फिन्स्टनच्या सांगण्यावरून इंग्रज अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वास्तव्य करून मराठ्यांचा इतिहास लिहिला होता. साधारण 1818 ते 1822 या वर्षी या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी ग्रँडअप यांचे वास्तव्य होते. नंतर पारशी व्यक्तीने ब्रिटिशांकडून हा बंगला विकत घेतला व काही काळ त्याने या ठिकाणी वास्तव्य केले. नंतर स्वातंत्र्योत्तर काळात अनेक जिल्हाधिकारी व सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश याच बंगल्यात राहत होते. अलीकडच्या काळातही या ठिकाणी काही न्यायाधीशांचे वास्तव्य होते, परंतु कोणाचंही भूत असे दिसले नाही. त्यामुळे भूत ही एक अफवाच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.